पालकत्व या शब्दाचा खूप मोठा अर्थ आहे. त्याचा आधार असणे म्हणजे काय हे मला जय गणेश पालकत्व योजनेतून समजले. गरीब आहे म्हणून तुम्ही स्वप्न पाहू शकत नाही असे मनात ठेवू नका. तुमच्या पाठीशी बाप्पाचा आशीर्वाद आहे. फक्त तुमची मेहनत करण्याची तयारी पाहिजेत. त्यामुळे जय गणेश पालकत्व योजना ही विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देणारी योजना असल्याचे मत पालकत्व योजनेतील विद्यार्थिनी व आत्ताच्या मुंबईच्या साकेनाका पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक पूजा राऊत यांनी व्यक्त केले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे जय गणेश ज्ञानवर्धन अभियानाअंतर्गत जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचे आयोजन टिळक स्मारक मंदिर येथे करण्यात आले होते. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे मंगेश सूर्यवंशी, राजाभाऊ पायमोडे, पालकत्व योजनेचे विजय भालेराव, अजय मोझर यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमात विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक, ऐतिहासिक आणि देशभक्तीपर गीतांवर सादर केलेल्या कलाकृतींना भरभरून दाद मिळाली. पूजा राऊत म्हणाल्या, तुम्ही स्वप्न बघा आणि ते साकार करण्याची तयारी या योजनेतून करून घेतली आहे. येथील प्रत्येक उपक्रम हा विद्यार्थ्यांच्या गुणांना ओळखून त्यांना वाव देणारा आहे. योजनेतील प्रत्येक विद्यार्थी व्यक्तिमत्वाने संपन्न होऊन बाहेर पडतो असेही त्यांनी सांगितलं. प्रास्ताविकात महेश सूर्यवंशी म्हणाले, गरजवंत विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देत त्यांच्या भविष्याला उज्ज्वल दिशा देणारी जय गणेश पालकत्व योजना आज समाजात परिवर्तनाचा द्वीप प्रज्वलित करत आहे. जय गणेश ज्ञानवर्धन अभियानाअंतर्गत सन 2010 साली सुरू झालेल्या या उपक्रमाने मराठी शाळांमधील शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवले असल्याचं त्यांनी सांगितलं. या योजनेतून शिक्षण पूर्ण करून पुढे गेलेले अनेक विद्यार्थी आज तहसीलदार, PSI, PhD धारक अभियंते तसेच MSc, BSc, MA, BCom आणि BA अशा विविध क्षेत्रात उच्च पदांवर कार्यरत असून हीच या योजनेच्या यशाची खरी पावती आहे असंही यावेळी त्यांनी सांगितलं. सुनील रासने, अक्षय गोडसे यांनी देखील विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन केलं. माझं नाव पूजा अविनाश राऊत. मी सध्या पोलीस उपनिरीक्षक या पदावर साकेनाका पोलीस स्टेशन मुंबई येथे कार्यरत आहे. माझी संपूर्ण सुरुवात ह्या मंचावरून झालेली आहे. म्हणजे ही खरं तर अतिशयोक्ती वाटू शकते, पण मी योजनेत यायच्या आधी कॉन्फिडन्स एकदम 0 लेवलला होता. कारण एकदमच गरीब घरातून म्हणा किंवा घरात कोणाचं कधी शिक्षणाचा काहीच पाया नव्हता. त्यामुळं शाळेत चांगल्या होते. म्हणजे पुढे मी थोडक्यात पार्श्वभूमी सांगतेच, पण शाळेत चांगल्या होते. तिथे चांगल्या घरातली मुलं होती. त्यामुळं तिथे मला असं वाटायचं की मी बुजल्यागत स्वतःला समजायचे की मी खूप कमी आहे की काय. पण जसं योजनेत आले त्यानंतर कळलं की आपण ज्या काही गोष्टी करतोय किंवा एक पाठबळ म्हणतो ना आपण स्वतःला कधीच कमी समजायचं नाही, हे या योजनेने शिकवलं. तर मी ज्यांच्या हातून पहिलं आदर्श विद्यार्थिनीचा पुरस्कार घेतला या योजनेत असतानाच त्यांच्यामध्ये इथं बसायचं म्हणजे हा युनिफॉर्म अंगावर घातल्यावर इथून पुढे पण आयुष्यात, म्हणजे ही अतिशयोक्ती नाही आहे, पण इथून पुढे पण आयुष्यात कितीही मोठा सत्कार झाला तरीही इथे बसण्याचा जो मान आहे मला, त्याच्यापेक्षा कोणताच माझ्यासाठी महत्त्वाचा आणि मोठा सत्कार नसेलच. म्हणजे त्यांना एक पाठबळ नाही आहे, ते पाठबळ देण्याचं काम या जय गणेश ज्ञानवर्धन अभियानाने केलं. आणि त्यांनी फक्त दत्तक घेण्याचं काम नाही केलं, त्यांनी पालकत्व स्वीकारलं. ह्या पालकत्व ह्या शब्दाला जो काही अर्थ आहे ना, तो तुम्हाला आत्ता नाही कळणार. तो थोड्या 2-4 वर्षांनी जेव्हा तुम्ही कॉलेजला जाल किंवा कॉलेजनंतर जेव्हा बाहेर पडाल तेव्हा कळेल की त्या पालकत्व ह्या शब्दाला किती मोठा आधार आहे. कारण लिडरशिप क्वालिटी असू दे, सगळ्या गोष्टी टीमवर्क करणं असू दे, म्हणजे एकत्र येऊन एकत्र बांधून कसं काम करायचं, ह्या सगळ्या गोष्टी योजनेने मला दिल्यात. आणि त्यामुळंच आज पोलीस खात्यात काम करताना ह्या सगळ्या गोष्टींचा, म्हणजे वरिष्ठांचा मान राखून कनिष्ठांना सांभाळून कसं काम करायचं हे मला योजनेने दिलं आहे. आणि त्यामुळं ह्या वयात पण मी मुंबईसारख्या ठिकाणी पोलीस स्टेशनला व्यवस्थित काम करू शकते. कोणाला असं वाटत नाही आहे, म्हणजे भलेही मी सगळ्यांमध्ये तिथेही लहान आहे, पण कोणाला असं वाटत नाही की हिला अनुभव कमी आहे, कारण तो अनुभव मला योजनेतून मिळाला आहे. म्हणजे ही सगळी जी योजना आहे ती पूर्ण निस्वार्थीपणे, मला एकच ह्या सगळ्यातून सांगायचं आहे की जी काही संधी तुम्हाला मिळाली आहे त्याचं 100% सोनं करा. कारण अशी संधी आता मी तपासाच्या निमित्ताने भरपूर ठिकाणी फिरते किंवा मुंबईत आहे, हे मी कुठंच पाहिलं नाही. जे काही आपल्याला एवढं निस्वार्थीपणे देत आहे
ही सगळी बाप्पाची कृपा समजा, बाप्पाचा आशीर्वाद आहे तुमच्या डोक्यावर. आई वडिलांच्या मागच्या जन्मीचं काहीतरी पुण्य तुम्हाला मिळालंय की तुम्हाला ही योजना, ह्या योजनेचा आधार मिळालाय. आणि नक्कीच मी जसं सोनं केलंय किंवा अजूनही आपल्या योजनेतले जे विद्यार्थिनी आहेत ज्यांनी त्या लेवलला गेलेले आहेत, तसं काहीतरी सोनं नक्की करा. कारण की असं नाही आहे की गरीब आहे म्हणून आपण स्वप्न बघू शकत नाही. गरीब आहोत, स्वप्न बघू शकतोय. आणि बाप्पाचा आशीर्वाद त्यामुळेच मिळालाय की आपल्याला घरच्यांचा तो आधार नाही आहे, तर तुम्हाला ही योजना आहे.